बरेचजी मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या खापरी गावचे सरपंच आहे. या गावामध्ये आतापर्यंतचा काय काय विकास तुम्ही इथे केलेला आहे आणि मुख्य समस्या कोणती होती जी की तुम्ही इथे पाहिली, जी तुम्ही पूर्ण इथे करणारा किंवा प्रयत्न राहील, अँड इन फ्युचरमध्ये विकासाबद्दल काय प्लॅन राहणार आहे? आमचे हिकड ग्रामपंचायत आहे खापरी उगी. आमच्या इथे 2 गाव आहेत. 2 गावं म्हणजे त्यात एक उगी म्हणून एक गाव आहे आणि खापरी म्हणून, आणि एक छोटंसं एक बोर्डो म्हणून आमच्या इथे एक वस्ती आहे. याची टोटल पॉप्युलेशन 25च्या जवळपास आहे दोन्ही गावाची. आणि या गावांमध्ये पाण्याची खूप समस्या होती. म्हणजे पाण्याची समस्या इतकी भयंकर होती की अक्षरशः म्हणजे इथे मजूर वर्ग आणि शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळे त्यांना शेतीत जाणे आणि शेतीत जाण्याकरिता वेळ आणि सकाळच्या मजुरांना आपल्या कामावर जाण्याकरिता जो जीवन उपजीविकेकरिता जो त्यांना 2 टाइम काम करावं लागत होतं. म्हणजे इथे सकाळी 7 ते 10ला घरी येणे आणि 10 नंतर 2 तास थांबणे आणि 2 तासानंतर पुन्हा कामावर जाणे. म्हणजे त्यांचं उपजीविका त्याच्यावर असल्यामुळे त्या लोकांना तिथे जावं लागत होतं. पण त्यांना 7 ते 10चा टाइम जो होता, ह्या 7 ते 10 हा एक टाइम फक्त पाणी आणण्याकरिता चालला होता. तो शेतकरी असो की मग तो मजूर वर्ग असो. म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती होती की 2-2 किलोमीटर इथून पाणी आणावं लागत होतं. जसं सोनेगाव, या बाजूला सोनेगाव म्हणून गाव आहे, इकडे उबाडी म्हणून गाव आहे, या बाजूला जाऊन पाणी आणावं लागत होतं. आणि इथे शासनाने पाणी करण्याकरिता इथे कधी 6 नळ योजनेचा कार्यक्रम करून पाहिला, पर ते ट्राय केलं. पाण्याची व्यवस्था नाही होऊ शकली. तर मग आमचे 2008 मध्ये पूर्ण एक म्हणजे पूर्ण यंग पॅनल असतं. पूर्ण त्यामध्ये 70% लोक हे यंग होते. यांनी असं ठरवलं की आपण, तेव्हा मी मागच्या टर्मला उपसरपंच म्हणून काम करत होतो आणि मधोमधी ते तागडे हा सरपंच होते. तर आम्ही ग्रामसभा घेतली गावामध्ये. तर ग्रामसभा घेतल्यानंतर असं ठरलं की कोणतंच डेव्हलपमेंट करायचं नाही. अगोदर पाण्याच्या समस्या कसा संपवता येईल आणि त्याकरिता गाववाल्यांना काय मदत करावं लागेल आणि काय करावं लागेल याच्यावर आपण चर्चा करू म्हणून. त्यावर आम्ही चर्चा केली आणि त्यावर एक आम्ही हे काढलं की जेवढ्या नळ योजना आहे त्यापैकी 6 पैकी फक्त 2 नळ योजना सुरू ठेवायच्या आणि 2 नळ योजना सुरू ठेवून तिथे पाणी कसं आपल्याला वाढवता येईल याकरिता प्रयत्न करायचा. मला बरेच एक विचार की गावामध्ये रस्ते, इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याची मुख्य समस्या ती, या समस्या पूर्णपणे सॉल्व्ह झाल्या आहे का तुमच्या हाताखाली? पूर्णपणे सॉल्व्ह झाल्या. आमच्या इलेक्ट्रिसिटी सगळीकडे आहे. सगळ्यांना पद्धतीवे वगैरे सगळीकडे लागून गेलेले आहे आणि पाण्याची समस्या आमची संपून गेली आहे. आम्हाला जेवढं एका वर्षाला दोन्ही गाव मिळून 4,72,00,000 लिटर पाणी लागते पिण्याचं. आम्ही तेवढं पाणी काढून 7,72,00,000 लिटर पाणी आम्ही इथे रिचार्ज करतो बोरमध्ये आणि तुमच्या वेलमध्ये. आणि हे आम्ही GSD सेंट्रल GSD वाल्याकडून मोजून घेतलं आहे की आमचं एका वार्षिक लागणारं पाणी आणि एका वर्षामध्ये आम्हाला जमा केलेलं पाणी आम्ही किती केलं म्हणून हे याचं आम्ही एक हे करून घेतलेलं आहे. म्हणजे आम्हाला जेवढं पाणी लागतं त्याच्यावर आम्ही 1.5 पट पाणी जमा करतो, स्टोअर करतो. जी, बरे जी, खूप खूप धन्यवाद.